नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मित्र मार्गदर्शक प्राध्यापक चेतन ठाकरे आपल्या सर्वांचं महाज्योतीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आपण काल म्हणजे या आधीच्या लेक्चरमध्ये मराठीची ओळख आणि मराठी पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तो भाग अतिशय महत्त्वाचा होता. जेव्हा सुरुवातीला आपण मराठी भाषेचे व्याकरण शिकायला हातात घेतो, आज त्याचा दुसरा भाग आपण घेऊन येत आहे आणि तो अतिशय रंजक असा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जर तुम्हाला आपली भाषा आली तर जगातली कुठलीही भाषा शिकता येईल. अर्थातच आज सुद्धा तुम्हाला इथे टिकून बसायचा विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यासाठी माझ्यासोबत लेक्चरला शेवटपर्यंत हजर राहा. चला तर मग आपण सुरू करूया मराठी व्याकरणाचा रोमांचकारी प्रवास आपल्या तज्ञ टीम सोबत, म्हणजेच महाज्योती सोबत. बघा तर मग मराठी भाषेची पार्श्वभूमी अतिशय महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला हे का सांगतो, कारण याच्यावरती मागे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. जसं मी तुम्हाला काल बोललेलो की मराठी भाषा आणि महाराष्ट्र याचं नातं फार अतूट आहे ना. म्हणजेच काय तर या प्रादेशिक भूमीवरती राहणारे लोक जे प्राकृत भाषा आणि त्यामध्ये असणाऱ्या संस्कृत भाषेचा यामध्ये मिलाप झाला, मराठी भाषेचा उगम झाला, उत्पत्ती बघितली. मग याला समृद्ध करण्यासाठी काही लोकांनी विस्तृत असं लेखन केलं. सेतुबंध नावाचं जे साहित्य होतं ते प्रवरसेन यांनी लिहिलं इसवी सन 5व्या शतकामध्ये. त्यानंतर गोडवध वाघपतीराज यांनी इसवी सन 8व्या शतकामध्ये लिहिलं. लीलावती कौतूहल यांनी इसवी सन 8व्या शतकामध्ये लिहिलं. चिन्ह काव्य कृष्णलीला शुक यांनी इसवी सन 13व्या शतकामध्ये लिहिलं. तसंच विवेक सिंधू मुकुंदराज यांनी इसवी सन 13व्या शतकात लिहिलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला 10वं आणि 11वं शतक म्हटलं, पण मराठी साहित्य प्रगल्भ होण्याचा काळ 13वा शतक असं प्रकर्षाने जाणवतं. तर हे आधीचं काय होतं, तर यामधलं बरचसं लेखन हे समजण्यास थोडं कठीण होतं किंवा अवघड होतं है ना. त्यामुळे यांचं म्हणजे आपण इतिहास जेव्हा शिकायला घेतो त्यामध्ये आपल्याला जे इतिहासाची साधनं म्हणतो, तर काही लिखित साधनं असतात, काही मौखिक साधनं असतात, काही भौतिक साधनं असतात. तर त्यामुळे हे थोडं साहित्य आपल्याला मिळालं. पण खऱ्या अर्थानं 13व्या शतकामध्ये विवेक सिंधू मुकुंदराजांचं हे 13व्या शतकात होतं आणि यावरती प्रश्न विचारला जातो की विवेक सिंधू हे साहित्य किंवा कादंबरी पुढीलपैकी कुठल्या लेखकाने लिहिली आहे किंवा कुणाचं साहित्य आहे. आणि खाली तुम्हाला पर्याय, मी यानंतर तुम्हाला यावरती विचारलेले प्रश्न सुद्धा दाखवतो. बघूयात यापुढे यावरती छोटे प्रश्न कसे विचारले गेले. बघा, लीळाचरित्र हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला आहे हे तुम्हाला नेक्स्ट याच्यावरती बघायला मिळेल. भावार्थ दीपिका ही ग्रंथ संपदा पुढीलपैकी कोणाची. आता महाराष्ट्रामध्ये राहत होतं, अर्थातच भावार्थ दीपिकाला ज्ञानेश्वरी असं सुद्धा म्हणतात. तर भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली आहे ना. त्यानंतर लीळाचरित्र हा ग्रंथ पुढील कोणी लिहिला आहे हे दोन्ही प्रश्न परीक्षेत विचारून गेलेले आहे. तर लीळाचरित्र हे माहीम भटांनी लिहिलेलं साहित्य आहे मराठीमधलं आहे ना. त्यानंतर आपण पुढे बघूया. बघा, भावार्थ दीपिका म्हणजे थोडे मागे गेला तो प्रश्न, तरी बघा, भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात लिहिलं. त्यानंतर लीळाचरित्र माहीम भट इसवी सन 13व्या शतकामध्ये लिहिलं. दृष्टांत पाठ केशव देश व्यास यांनी 13व्या शतकामध्ये लिहिलं. तसंच पंतवर्तिका हे भीष्माचार्य यांनी इसवी सन 13व्या शतकामध्ये लिहिलं. ठीक आहे, असा आपला मराठी साहित्याचा इतिहास आहे आणि त्यावरती प्रश्न विचारतात. म्हणून मी ही छोटी भूमिका तुम्हाला इथे क्लिअर केली. आणि एवढंच लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण पोलीस भरतीला जातोय तर आपल्याला मराठी साहित्य आणि कुठला काळ होता आणि कुणी लेखन केलं इतकं माहित असणं आवश्यक असतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा, विवेक सिंधू मुकुंदराज लिखित ग्रंथ संपदा इसवी सन कोणत्या शतकामध्ये लिहिली गेली है ना. 8वे शतक, 9वे शतक, 12वे शतक, 13वे शतक. हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतो विद्यार्थी मित्रांनो. कमेंट मध्ये लिहायचं किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही लिहा की कोण्या शतकामध्ये लिहिलं. याच्या आधीच्या साईडला होतं. प्रवरसेन यांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे ना. पर्याय आहे सेतुबंध, लीलावती, ज्ञानेश्वरी आणि चिन्ह काव्य. हाही प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतोय. अगदी सोपा आहे, याआधी आपण बघितलं. तर तो तुम्ही मला त्याचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये किंवा कमेंट्स मध्ये द्या. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण थोडं समोर जाऊ है ना. 13व्या शतकाच्या थोडं समोरचा भाग बघूया की
मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा की 1836 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले है ना. कोण होते दादोबा पांडुरंग तरखडकर, किंवा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मराठी भाषेचे पाणिनी पुढीलपैकी कोण्या व्यक्तीस म्हटल्या जाते है ना. तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलं जाते. पाणिनी कोण होते? पाणिनी ज्यांनी संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिलं त्यांना आपण पाणिनी असं म्हणतो. पाणिनीची फार मजेदार गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. पाणिनींनी शाळेत असताना त्यांना काही सुद्धा यायचं नाही, त्यांना घरातून पळून गेले है ना. अशा व्यक्तींनी नंतर त्यांना कळलं की म्हणजे घाणावर अनेक घाव घातल्यानंतर माणूस घडला जातो. त्या पाणिनींनी संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिलं. त्या संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिल्यानंतर आपल्याकडे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी खऱ्या अर्थानं मराठी भाषेचं व्याकरण लिहिलं. म्हणजे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक ज्यांनी लिहिलं त्यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणतो. त्यानंतर मराठी भाषेच्या व्याकरणासाठी जे योगदान नुसतेच तरखडकर नाही तर बरेच लोक आहेत ज्यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यास प्रयत्न केले. जसं जांभेकर आहे, फडके आहे, यांनी सुद्धा 1836 मध्ये अनेक पुस्तके प्रकाशित केली है ना. पण काही लोकांना इथे प्रकर्षाने लक्षात ठेवणं गरजेचं ठरेल. पुढे बघूयात आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पुन्हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की आद्य व्याकरणकर्ते कोणाचा मान पुढीलपैकी कोण्या व्यक्तीस दिला जातो. तर तो मान गंगाधर शास्त्री फडके यांना दिला जातो. त्यासोबतच मराठी व्याकरण 1952 मध्ये म.पा. सबनीस यांचे आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. म्हणजेच काय तर 1992 मध्ये म.पा. सबनीस यांनी कुठले पुढीलपैकी पुस्तक लिहिले हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यामध्ये आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हे पुस्तक त्यांनी लिहिलं. इतकी छोटी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही पुस्तकावरती प्रश्न विचारले जातात आणि एकदम सोपे प्रश्न असतात. फक्त एवढंच, हा जर बॉक्स तुम्ही लक्षात ठेवला तर अतिशय सोपं होऊन जाईल तुम्हाला. मराठी व्याकरणावरील काही निवडक पुस्तके आणि त्यांचे लेखक आहे, एका साईडने पुस्तक आहे. मी सुरुवातीला कालच तुम्हाला बोललो की मराठी भाषेचे व्याकरण एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलं आहे. बघा, विल्यम कॅरी यांनी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक 1805 मध्ये लिहिले. मराठी भाषेचे व्याकरण कोणी लिहिलं? एका इंग्रजाने लिहिलं. बघा, विल्यम कॅरी होता, त्याने द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे 1805 मध्ये लिहिलं. त्यानंतर गंगाधर शास्त्री फडके यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण 1836 मध्ये लिहिले. त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण 1836 मध्ये लिखाण केलं. त्यानंतर मोरो केशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण हे 1911 मध्ये लिहिलं. म्हणजे काय दिसेल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा आता प्रगल्भ होण्यास सुरुवात झाली किंवा तिचं व्याकरण म्हणजे त्या शब्दानुशासन त्याला लावण्यास सुरुवात होता इथून. त्यानंतर म.पा. सबनीस यांनी आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हे पुस्तक लिहिलं. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी व्याकरणावर निबंध हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर कृपा कुलकर्णी यांनी मराठी व्याकरणाचे व्याकरण, बघा, मराठी व्याकरणाचे व्याकरण हे पुस्तक लिहिलं. प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांनी मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हे पुस्तक लिहिलंय. ग.ह. केळकर यांनी मराठी व्याकरणाची मूल तत्वे ही पुस्तक लिहिलं. तर मराठीचे व्याकरण हे डॉक्टर लीला गोविलकर यांनी लिहिले. तसेच डॉक्टर कल्याण काळे व डॉक्टर अंजली सोमन यांनी वर्णात्मक भाष्य विज्ञान स्वरूप आणि पद्धती हे पुस्तक लिहून ठेवलं. त्यासोबत प्राध्यापक राजशेखर हिरेमठ यांनी मराठी व्याकरण परिचय हे पुस्तक लिहिलंय. आणि मोरा वाळंबे यांचं पुस्तक सर्व परिचित आहे, सुगम मराठी व्याकरण. सगळे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी सुगम मराठी व्याकरणाचे पुस्तक वापरतात. राज्यसेवा किंवा UPSC असो किंवा कुठल्याही क्लास बोर्ड एक्झाम असो त्यासाठी हे पुस्तक वापरतात. त्यानंतर अतिशय महत्वाचे आणि ज्यावर प्रश्न विचारला जाते मी तुम्हाला सांगितलं, मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हटलं जातं.
मराठी भाषेचे पाणिनी कुणाला म्हटलं जातं? त्याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. तसेच मराठी भाषेचे शिवाजी कुणाला म्हटलं जातं? तर विष्णू शास्त्री चतुर्वेदी यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हटलं जातं. असे प्रश्न विचारले आहेत, अगदी सोपे आहेत आणि ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. आता खऱ्या अर्थाने आपण मराठीला किंवा मराठीची पार्श्वभूमी जाणून घेऊ. बघा, भारतातील भाषा, मी काल बोललो तुम्हाला की भारतात जवळपास 1600 भाषा बोलल्या जातात आणि त्यातही काही प्रमुख भाषा आहेत, म्हणजे त्याला अधिकृत भाषेचा दर्जा दिला आहे. तर हा दर्जा कुठे दिला आहे? आपल्या राज्यघटनेमध्ये दिला आहे. अर्थातच आहे ना, कलम 8 मध्ये या भाषांना राजभाषेचा दर्जा दिला आहे, म्हणजे प्रमुख किंवा महत्वाच्या भाषा आहेत. तर भारतातील भाषेचा सर्वप्रथम 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. एक म्हणजे इंडो युरोपियन किंवा त्यालाच इंडो आर्य भाषा असं म्हणतो. दुसरी द्रविडियन भाषा आहे ना. मग इंडो युरोपियन भाषा काय आहे आणि द्रविडियन भाषा काय आहे? तर मी जर भारत म्हणत असेल आणि भारतातील भाषाचं विभाजन 2 गटात करत असेल, तर दुसरं तिसरं काही नसून या इंडो युरोपियन भाषा म्हणजे उत्तर भारतीय भाषा आणि दक्षिण भारतीय भाषा अशा प्राचीन इतिहासामध्ये दोन भाग पडले होते. एक म्हणजे दक्षिणेकडे बोलणारी जाणारी भाषा आणि उत्तरेकडे बोलणारी जाणारी भाषा. आता बघा, जेव्हा मी हडप्पा संस्कृती म्हणतो किंवा त्यानंतर अरबांचे आक्रमण असं म्हणतो, म्हणजेच काय झालं, आपल्या भारताच्या वायव्य भागामध्ये परकीय संस्कृतीचा मिलाप झाला है ना, आणि हळूहळू आपण त्यांची संस्कृती आत्मसात करण्यास किंवा शिकायला सुरुवात केली. अर्थातच यासोबत आपण भाषा सुद्धा नाही का, त्यांचे शब्द सुद्धा आपल्या भाषेमध्ये मिक्स होण्यास सुरुवात झाली है ना. मग अशा काही गोष्टी होत्या ज्यामध्ये इंडो युरोपियन म्हणतो त्या भाषा आपल्याला बघायला मिळेल आणि दुसरी दक्षिणेकडे बोलली जाणाऱ्या द्रविड भाषा. आता भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 नुसार हिंदी तसेच इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रामुख्याने आपल्या इथे हिंदी आणि इंग्रजी भाषेचा आपण जेव्हा भारत म्हणतो त्याचा वापर करतो. आणि सध्या भारतीय राज्यघटनेनुसार देशात बसल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषा किंवा राजभाषांना अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. पुढच्या स्लाइडवर बघूयात आपण. तीच डायग्राम इथे आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, उत्तरेकडे म्हणजे आर्य गटातील भाषा आहे, त्याला आपण देवनागरी लिपी असं म्हणतो. कोणत्या गटातील लिपीला आपण देवनागरी लिपी म्हणतो? तर आर्यन गटातील लिपीला आपण देवनागरी लिपी म्हणतो, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल वरच्या साईडला मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती आणि बंगाली यांना आपण आर्यन गटातील भाषा असं समजतो. त्यासोबतच द्रविडियन गटातील भाषा तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कानडी या द्रविडियन गटातील भाषा आहे, बरोबर आहे. म्हणजे आपली जी भाषा आहे म्हणजे मराठीची कुठली लिपी आहे? तर मराठीची देवनागरी लिपी आहे विद्यार्थी मित्रांनो. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिण्यात येतं किंवा त्यालाच आपण सुरुवातीच्या काळात मोडी लिपी म्हणजे मोडून पाय दुमडून लिहिण्याची पद्धत होती, म्हणून त्याला मोडी लिपी असं सुद्धा म्हणतो. त्यासोबतच एक टर्म येते आपल्या सोबत की अभिजात भाषा आहे ना. अभिजात भाषा म्हणजे काय? त्यांना ज्या भाषेला प्राचीन इतिहास आहे म्हणजे त्या अनेक प्राचीन काळापासून बोलल्या जातात, त्याला अभिजात भाषा असं म्हणतो. आणि भारतामध्ये अशा 6 भाषा आहेत ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. शासनाचे काही नियम आहेत, त्या नियमामध्ये बसल्यावर त्याला अभिजित भाषा असं म्हटलं जातं, म्हणजे त्याला प्राचीन इतिहास लागतो. अभिजित भाषेमध्ये बघा, तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया या 6 भाषा अभिजित, या 6 भाषांना अभिजित भाषेचा दर्जा आहे. मग मराठीचं काय? मराठीसाठी प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्र शासनाचे की अभिजित भाषेचा दर्जा मिळावा. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो? त्याचा अभ्यास सुरू होतो, त्यासाठी नवीन ऑफिसेस येतात, तिथे आपण मराठी भाषा जपणूक करतो किंवा तिथे संशोधन केले जाते. म्हणून लोक प्रयत्न करतात की आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, काय ना. 2013 मध्ये अहवाल सादर करण्यात आला आहे. रंगनाथ पठारे समिती, तुम्ही लक्षात ठेवू शकता, रंगनाथ पठारे समिती नेमण्यात आली आहे
आणि त्यांनी आपला पहिला अहवाल सादर केला की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा म्हणून. ठीक आहे. आता बघा, जेव्हा आपण मराठी असं म्हणतो आणि मराठी कुठल्यापासून तयार झाली, संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून मराठी तयार झाली असं म्हणतो. संस्कृत ही आर्यन गटातील भाषा आहे, त्यासोबतच मग प्राकृत काय, प्राकृत म्हणजे प्रादेशिक भागात बोलल्या जाणारी भाषा. म्हणजे महाराष्ट्र इथे आहे, म्हणजे या भागामध्ये आपण बोली भाषा जी वापरत होतो तिला प्राकृत भाषा म्हणतो. प्राकृत असं बोलल्या जातं. म्हणजे संस्कृत अधिक प्राकृत यापासनं मराठीचा जन्म झाला किंवा मराठी भाषा तयार झाली. ओके. बघा, या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारण्यात आले विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1, भारतीय राज्यघटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या किती प्रादेशिक भाषांना राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे? पर्याय आहे तुमच्याकडे, मी परत सांगतो. भारतीय राज्यघटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या किती प्रादेशिक भाषांना राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे? पर्याय आहे 25, ब 26, क 21 आणि ड 22. त्याचं उत्तर तुम्हाला माहित असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. 22 भाषांना राजभाषेचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 नुसार कोणत्या भाषा या संघराज्याच्या व्यवहारांच्या भाषा आहेत? प्रश्न परत रिपीट करतो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 नुसार कोणत्या भाषा या संघराज्याच्या व्यवहारांच्या भाषा आहेत? पर्याय अ हिंदी मराठी, ब हिंदी इंग्रजी, क इंग्रजी तामिळ आणि ड तेलुगू इंग्रजी. लगेच मराठी शिकतोय म्हणून हिंदी मराठी करायचं नाही, तर याचं उत्तर आहे ब हिंदी आणि इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत असं कलम 343 म्हटलं आहे. ओके. या असेच प्रश्न येतात. आपला अभ्यासही सुद्धा त्यानुसार असं असायला पाहिजे. आपल्याला पीएचडी करायची नाही विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त पोलीस भरती संदर्भात येणारे प्रश्न सोडवता आले पाहिजे, जेणेकरून आपण लवकरात लवकर नोकरीवर लागायला हवं. म्हणजे मपोसे जर आपलं स्वप्न असेल, महाराष्ट्रीय पोलीस सेवा, तर आपल्याला अशा प्रश्नातून जावं लागेल आणि तसंच लिमिटेड सोर्सच्या माध्यमातून अभ्यास करून अशा प्रश्नांना सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे. आपण पुढे बघूयात विद्यार्थी मित्रांनो. बघा, जे काल मी तुम्हाला डायग्रामच्या माध्यमातून जी गोष्ट सांगितली तीच गोष्ट मी तुम्हाला आज इथे सांगतोय की भाषा, लिपी आणि त्यांचं स्वरूप काय आहे. ठीक आहे. भाषा म्हणजे काय? विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय, आहे ना. तर भाषेला काय असतो विद्यार्थी मित्रांनो? ध्वनी असतो अर्थातच. म्हणजेच कोण लागतो? एक तर बोलणारा लागतो आणि त्याला सोबत ऐकणारा लागतो. म्हणजेच बोलणारा आणि ऐकणाऱ्यामध्ये जो दुवा म्हणून काम करतो ते असते आपली भाषा किंवा ती असते ती ध्वनी. ठीक आहे. म्हणजेच काय, भाषा ही ध्वनात्मक असते. ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक असतात आणि यासाठी बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. पुन्हा उकल करताना आपल्याला हे मिळेल. भाषा ठराविक कालावधीनंतर तो प्रादेशिक प्रदेशानुसार बदलत जाते, म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात, है ना. तर ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे व आकलन या 5 कौशल्यावर भाषा शिक्षण अवलंबून असते. बघा, मराठी भाषा ही फक्त वाचण्यापुरती मर्यादित नाही आहे, तर मराठी भाषा ही ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे आणि आकलन या 5 कौशल्यावर आधारित आहे, है ना. यालाच आपण थोडं उकल करून बघूया. मी अर्थातच तुम्हाला आता सांगितलं की भाषेसाठी भाषा आणि त्यातही मराठी भाषा म्हटलं किंवा कुठलीही भाषा असो, तर भाषा म्हणजे फक्त वाचन नाही विद्यार्थी मित्रांनो. तर भाषा म्हणजे किंवा भाषेचे शिक्षण म्हणजे ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे व आकलन करणे या 5 कौशल्यावर असतात.
आणि भाषा ही प्रवाही असतात. आता आपण तुम्हाला उदाहरण देतो. इंग्रजी. इंग्रजी काय आहे? इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. आंतरराष्ट्रीय भाषा. यामध्ये सीमेवरून येणारी म्हणजे सीमावर असणारी आणि ग्लोबल लँग्वेज ज्याला म्हणतो ती म्हणजे इंग्रजी भाषा. इथे इंग्रजी आहे. ठीक आहे. मग आता जगात सर्वात जास्त बोलल्या जाणारी आणि ज्यामध्ये सगळ्यात जास्त शब्दसंग्रह आहे अशी भाषा म्हणजे इंग्रजी भाषा आहे ना. आता मग आपण कुठे आहे त्यामध्ये बघा. जगामध्ये आपण भारत एक देश आहे. ठीक आहे. मी इथे भारत काढला. भारत आहे. ठीक आहे. मग जेव्हा मी या सीमेवरून भारत या देशामध्ये येण्याचा प्रयत्न करतो म्हणजे अमेरिकेचा एखादा व्यक्ती असेल आणि त्याला भारतात जायचं असेल, तो म्हणेल मला भारतात जायचंय. मग तो विचारेल तिथे काय कुठली भाषा बोलली जाते. तो सांगेल तुम्हाला सहज सांगितलं जाईल की हिंदी आहे ना. हिंदी बोलल्या जाते. बरोबर आहे ना. म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमेवरून भाषा ही भारत देशाच्या सीमेवर येताना हिंदी झाली. म्हणजे बोलण्याचं साधन हे इथे बदललं. म्हणजे हिंदी आता आणि तेव्हा आपण म्हणतो भारताची भाषा राष्ट्रभाषा कुठली तर हिंदी असं म्हणतो. आता मग जेव्हा भारताच्या सीमेवरून आपल्याला महाराष्ट्रात यायचं आहे आणि मराठी व्याकरण शिकायचं आपल्याला, मी इथे आलो महाराष्ट्र असं म्हणतो. तर महाराष्ट्राच्या सीमेवर येताना ही भाषा हा प्रवाह जो आहे भाषेचा हा प्रवाह आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर आली तर मग महाराष्ट्राच्या सीमेवर आल्यानंतर हे जे बोलण्याचं साधन आहे हे इथे आता मराठी या नावाने ओळखलं जाईल. म्हणजे येथील लोक एकमेकांशी बोलणारा ऐकणारा यामध्ये संबंध साधणारा महत्वाचा दुवा म्हणजे मराठी असणार आहे ना. म्हणजेच काय भाषा एका नदी प्रमाणे तिचा प्रवाह असतो. ती आपल्या प्रवाही वाहत अनेक वर्ण घेत 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 ती आपल्या सीमेवर आली. त्यातही तुम्हाला अवस्था सांगतो आपली गंभीर. जेव्हा ही विदर्भात येते तेव्हा याला आपण वऱ्हाडी भाषा असं म्हणतो. आणि त्याच्यापेक्षा भयंकर लोक असतात काही, त्या ह्या वऱ्हाडी भाषेचं भराडी भाषा करतात. म्हणजे त्याचं काहीच तालतम्य नाही राहत. म्हणजे त्याला कुठलेही नियम नसतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मला ना वऱ्हाडी भाषा किंवा भराडी भाषा कुठलीही कुठलेही नियम च चा चू लावतो आपण, च करतो माझा तर स वापरतो काय ना. तर कुठल्या भाषेचं व्याकरण विचारलं जाईल आपल्याला तर प्रमाण भाषेचं. आणि प्रमाण मराठी भाषेचं व्याकरण आपल्याला विचारण्यात येणार आहे. म्हणून त्याचेच नियम आपण शिकायला पाहिजे आणि त्याचं आकलन करून घ्यायला पाहिजे आपण. मग सर आपली वऱ्हाडी किंवा बोली भाषाचं काय असणार आहे तर ती भाषा विद्यार्थी मित्रांनो आपल्या समाजात किंवा आपल्या कुटुंबात समजण्यासाठी किंवा त्यांना आपलं बोलणं कळलं पाहिजे त्यापुरती मर्यादित ठेवा. आणि किंवा प्रमाण मराठी भाषा समजण्यासाठी याचा वापर करा. पण उत्तर आणि प्रश्न तुम्हाला प्रमाण मराठी भाषेतच असणार आहे आणि त्याचेच नियम तुम्हाला लावावे लागणार आहे. म्हणून या आधी असं जाणकार असे म्हणतात किंवा लेखक म्हणतात की भाषा ही एका नदी प्रमाणे तिचा प्रवाह असतो है ना. इथेच छोटी डायग्राम आणि त्यामध्ये फक्त साधं सोपं समजून घेतलं आपण. यापुढे बघूया. मग या आधी आपल्याला विचारलं की देवनागरी लिपी है ना. मग बघा देवनागरी ही प्रामुख्याने आर्यांची लिपी मानली जाते. मग आर्य कोण होते आता हा फार गहन विषय आहे, इतिहास जावा लागेल. पण तेवढं पीएचडी करण्यासाठी आपल्याला वेळ पण नाही. कमी वेळात जास्त अभ्यास आणि जास्त प्रश्न सोडवायचे आहे आणि मराठीमध्ये 25 पैकी 25 मार्क घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. तर स्वतःला देव मानत ते ज्या नगरात राहत असत यावरून नगरात राहणाऱ्या देवांची लिपी असं संबोधल्या जात होतं. म्हणजे तिथे जी लिपी होती
त्यांना देवांची लिपी असं म्हटलं जात होतं, म्हणून त्याला देवनागरी लिपी असं नाव पडलं. लिपी म्हणजे काय? तर लिपी म्हणजे लिपणे. लिपीचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? पहा, लिपी म्हणजे काय? लिपी म्हणजे लिंपणे. कशावर लिंपणे? कशावर तरी लिंपणे म्हणजे कशावर तरी लिहून ठेवणे किंवा लिखाण करणे, त्याला आपण लिपी किंवा लिपणे असं म्हणतो. साधं उदाहरण सांगतो. आपण जर खेड्यागावामध्ये जर गेलो तर आपल्याला कुडाचे घर दिसतात, म्हणजे सेना मातीने सारवलेले घर दिसतात, म्हणजे त्यामध्ये कौलारू घर असतात. म्हणजेच काय करतो आपण, त्यामध्ये जंगलामधून आपण लाकडं वगैरे आणून त्याला आपण शेणा मातीने लिपतो, म्हणजे त्याला फिक्स करतो, आहे ना. तर असंच लिंपणे किंवा त्या खुणा कुठेतरी काढून ठेवणे, कोरणे, त्याला लिंपणं असं म्हणतो. आणि त्याच्यावरूनच मग लिपी असं नाव आलं. मग ह्या आर्य लोक ज्या भाषेमध्ये किंवा ज्या खुणा काढायच्या त्या खुणांना देवनागरी लिपी असं नाव पडलं, आहे ना. किंवा याच लिपीला बाळबोध लिपी असं सुद्धा म्हणतात. तुम्हाला जर प्रश्न विचारला बाळबोध लिपी आणि देवनागरी लिपी हे कुठल्या गटातील लिपी आहे, तर दोन्हीचा अर्थ एकच होतो विद्यार्थी मित्रांनो. देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपी ही परिपूर्ण लिपी असं मानलं जातं. आपण ते बघू जेव्हा वर्ण येईल तेव्हा मी तुम्हाला देवनागरी लिपीला परिपूर्ण लिपी असं का म्हणतात हे सुद्धा सांगेल. त्यासोबतच एक मोडी लिपी सुद्धा येईल. मराठी देवनागरी लिपी काही काळ म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जी मराठी देवनागरी लिपी होती ती पाय दुमडून लिहायची पद्धत होती, त्याला म्हणजे असं मोडून लिहायची पद्धत होती, त्यालाच मोडी लिपी असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच या मोड लिपीला धाव लिपी असे सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला विचारलं कुठल्या लिपीला धाव लिपी असं म्हटलं जातं, ती मोडी लिपीला धाव लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. छोटं आपण साधन टूल जमा करतोय. मला मराठी व्याकरण शिकताना मी तुम्हाला मराठी व्याकरणाचे उपघटक सांगितले, म्हणून तुम्हाला पटापट याची ओळख करून देत आहे. हे सगळं साहित्य जमा करून आपल्याला मराठी व्याकरणावरती प्रभुत्व मिळवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून मला ही छोट्या गोष्टी आधी मी माझ्याकडे जमा करतो आणि त्यानंतर वर्ण, त्यानंतर वर्णाचे प्रकार, त्याचे उच्चार स्थाने, त्यानंतर प्रयोग, काळ या मुख्य घटकांना हात लावतो. म्हणजे याला सोडून द्यायचं का? अर्थातच याला सोडायचं नाही. याच्यावरती 1-2 प्रश्न असणार म्हणजे असणारच, कारण ही बेसिक माहिती आहे. चला तर मग पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो. प्रमाण भाषा, ज्या भाषेचा उपयोग राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने केला जातो ती भाषा प्रमाण भाषा असते. मी काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, प्रमाण भाषा म्हणजे काय आहे ना. तर ज्या भाषेचा उपयोग राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने केला जातो त्या भाषेला प्रमाण भाषा असं म्हटलं जातं, है ना. म्हणजे बुद्धिजीवी लोक जी वापरतात ती प्रमाण भाषा असते, ज्याच्यामध्ये साहित्य किंवा लेखन केलं जातं, है ना. जे सुंदर असतं, ज्याच्यावर ज्या लेखनावर आपण भाळतो, है ना, किंवा ज्याचा उकल करण्यास किंवा आकलन करण्यास आपल्याला आनंद भेटतो, तशी ती भाषा असते, त्याला प्रमाण भाषा असं म्हणतो. तर भाषेचे खालीलप्रमाणे 2 प्रकार मानले जातात बघा. एक स्वाभाविक किंवा नैसर्गिक, ज्याला काही पुरावा नसतो. बोलणे, हावभाव, पशुपक्ष्यांचे आवाज, नाटक, त्यांना स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा असं म्हटलं जातं. त्याला कुठलाही पुरावा नसतो. आणि एक कृत्रिम सांकेतिक भाषा असते, त्याला पुरावा असतो, जसं टंकलेखन करणं, टायपिंग, लिखाण, अक्षरे, चिन्हे, ध्वनीला मुद्रण करणं, जे बोलतो त्याला प्रिंट करणं, है ना. याला कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा, आणि ज्याला पुरावा असतो. म्हणजेच काय, तर इतिहासाच्या साधनामध्ये लिखित, मौखिक, भौतिक साधने अतिशय महत्वाची ठरतात, है ना. आणि त्यानुसारच मग जेव्हा आपण इतिहासात बघतो की ब्राह्मी लिपी, है ना, तर मराठी भाषेचं
पाळमुळं कुठे सापडेल किंवा संस्कृत भाषेचं पाळमुळं कुठे सापडेल, तर ब्राह्मी लिपी हे नाव सुद्धा येतं, है ना. अर्धमागधी भाषा कुठे होती हे सुद्धा तुम्हाला ही नावं वाचता नाही येईल, है ना. इतकं सारा विचारणार नाही, तरी पण आपण ओळख पुढच्या याच्यामध्ये बघूया. विद्यार्थी मित्रांनो, भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो. त्यासोबतच भाषा केवळ संवादाचे साधन नसून साहित्याच्या क्षेत्रामध्ये आत्मआविष्काराचे एक माध्यम आहे ना. त्याची उकल करताना आपण आपलं मत किंवा आपल्याला ज्या गोष्टी प्रखरपणे मांडायच्या असतात किंवा ज्याचं प्रभुत्व असतं भाषेवरती, तो नाही का त्यामध्ये आविष्कार करू शकतो. त्यासोबत भाषेचे स्वरूप बघा. मातृभाषा आहे आपली मातृभाषा म्हणजे आपण घरात बोलल्या जाणारी भाषा आहे ना. म्हणजे एकमेकांना समजेल असं आपल्या घरातल्या लोकांना त्या भाषेला आपण मातृभाषा म्हणतो. आणि दुसरी बोली भाषा, दैनंदिन जीवनात संपर्कासाठी संवादासाठी आपण जी भाषा वापरतो ती बोली भाषा असते. असे दोन प्रकार पडतात. या पुढे जाऊया. यासोबतच दक्षिण भारतातील भाषा द्रविडीन गटातील असून त्यांना अभिजात किंवा मूळ भाषेचा दर्जा आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये महत्वाचे ठरतं की पहा, भाषा हा शब्द कसा तयार झाला असेल, तर संस्कृत धातू धातू म्हणजे काय, तर मूळ अक्षर असेल किंवा मूळ शब्द असेल. मूळ शब्दाला आपण काय म्हणणार, समजायसाठी लक्षात ठेवा, मूळ याला आपण काय म्हणतो, धातू असं म्हणतो. संस्कृत धातू भाष यापासून पूर्णतः भाषा हा शब्द तयार झालेला आहे. लिप यापासून लिपणे हा शब्द तयार झाला आहे. तसंच लिख या संस्कृत धातूपासून लिखाण मराठीतील हा शब्द तयार झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच काय, तर मूळ धातूपासून पूर्णतः आपण मराठी भाषेतील शब्द तयार केले आहेत. म्हणजेच संस्कृत आणि प्राकृतचा मेलाप आपली मराठी. वेळोवेळी ही गोष्ट सिद्ध होतं. जसं आपण म्हटलं गृह हा शब्द कुठून आलेला आहे, तर गृह हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे आणि त्याचंच रूपांतर आपण घर या मराठी शब्दात केलेलं आहे. आपण अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे एखादी भाषा प्रगल्भ होण्यासाठी त्याला त्याची शब्द संग्रह किंवा शब्द सामर्थ्य खूप महत्वाचं असतं आणि ते आपल्याला माहित असायला पाहिजे की आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, साधित शब्द, सिद्ध शब्द, अभ्यस्त शब्द हा सुद्धा चॅप्टर आपल्याला बघायचा आहे. म्हणून मी आधीच तुम्हाला सांगितलं, व्याकरण शिकताना 3 घटकाचा प्रामुख्याने विचार करावा. वर्ण विचार, शब्द विचार आणि वाक्य विचार. या तिन्ही टप्प्यावर बघा. आता आपण हे जे बघतोय, शब्द कसे तयार होत आहे, कसं लिखाण होतं, लिंब, प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, अशा तऱ्हेने मराठीची पार्श्वभूमी, ओळख इथे आपले संपते पूर्णपणे. यावरती मी तुम्हाला काही प्रश्न काढून देईन जे अतिशय महत्वाचे असणार आहेत आणि जे छोट्या मोठ्या समकक्ष एक्झामला तसेच पोलीस भरतीला सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यासोबतच आपण खऱ्या अर्थानं वर्णमालिका आणि त्यानंतरचे जे घटक आहे ते आपण आता सुरू करणार आहे नेक्स्ट लेक्चर पासून. आज तुम्ही ऐकलं, काही चुकलं असल्यास किंवा तुम्हाला जर काही कमेंट करायचं असेल तर तुम्ही सजेशन असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा चॅट बॉक्समध्ये तसे टाका. ठीक आहे. तुम्ही महाज्योतिषी जोडून राहा त्यासाठी धन्यवाद. खूप खूप आभार. थँक्यू.